आणि तो नट टाईट करायला गेलो तर तिच्या असला या काय झाला, वाटोला झाला, मशीनच अपंग झाली तिच्या आईला. तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय आपल्या सगळ्यांचे लाडके WWE मधले सगळ्यांचे चाहते आणि हॉलिवूड मधले कॉमेडी आणि आवली ऍक्टर द रॉक. कोण चहेल दादा? द रॉक तात्यांचा बॅक वर्कआउट. चल भाई, आज पाठच फोडूया. तात्या वर्कआउटची सुरुवात करतात हॅमर स्ट्रेंथ 1 आर्म पुल डाऊन पासून. माझ्या जिम मध्ये मशीन होती, मग काय केली ख्याचाला सुरुवात. हा व्हेरिएशन किंवा ही मशीन पर्सनली मला खूप जास्त आवडते. माझ्या बडबडीचा तात्यांना लगेच अंदाज आला. वायफल बडबड काढण्याआधी तात्याने मला डायरेक्ट इकडे फेकला आणि म्हणलं आता हॅमर स्ट्रेंथ 2 आर्म रो मार. तिच्या आईला काय झालं नाव आहे ते, त्यापेक्षा असं सांगा ना, बस बेंचवर आणि वड अंगावर. किती सोपं वाटतंय ते ऐकायला पण आणि समजून घ्यायला पण. आरच्यावरचे डाग सोडा, तो मला कधी स्वच्छ नसतंय. असा बॅक का राग येतो ना भाई. जाऊ दे, पुढचा व्हेरिएशन घेऊ दे, नाही तर तात्या उचलून आपटायचे मला. पुढचा व्हेरिएशन घेतो मी रिव्हर्स ग्रिप हॅमर स्ट्रेंथ पुल डाऊन. म्हणजे सेम मशीन आता उलट्या हाताने खेचायची आहे. उगाच कॉम्प्लिकेटेड करायला वेगवेगळी नावं देऊन ठेवली तिच्या आईला. बाय द वे, या मुवमेंटने तुमचा कोणता मसल टार्गेट होतो एकदा मला सांगा कमेंट मध्ये. पुढचं व्हेरिएशन बघितलं हॅमर हाय रो. भेंडी, आता ही मशीन कुठं आणू? थोडा विचार केला, मग डोक्यात एक आयडिया आली. बोललो हे ट्राय करून बघतो, जमलं तर जमलं. मग काय आणला बेंच आणि लावला मशीनच्या समोर. तो लॅट पुल डाऊनचा बार पण आणला ना, तो पण लावला मशीनला. आता बोललो बघतोय जमतंय का. हा म्हणजे मुवमेंट तर सेम होत होती, पण भाई त्या रेंज ऑफ मोशन मध्ये लई गडबड होत होती. मग म्हणलो भासो, कोण एवढा लोड घेईल. तात्या वॉशरूमला गेले म्हणून मी लगेच पुढचा व्हेरिएशन घेतला, रोप पुल ओव्हर. याला म्हणतात धर 2 शेंड्या आणि घे अंगावर. याचे 3 सेट मारेपर्यंत तात्या बाथरूम मध्येच होते. जसे बाहेर आले लगेच मला बॅक एक्सटेन्शन मारायला सांगितलं. हाईट नुसार मी मशीन ऍडजस्ट करायला गेलो आणि तो नट टाईट करायला गेलो तर तिच्या असला या काय झाला, वाटोला झाला, मशीनच अपंग झाली तिच्या आईला. मग तत्काळ टेक्निशियन बोलवलं आणि लगेच काम करून घेतलं. काम झाला का नाही झाला देव जाणं, पण भाई माझा सेट मला मारायला भेटला. जेव्हा मीच मशीन मारायला जातो तेव्हाच नेमकं मशीनला काय अवजसं येतं काय माहिती. असो, ज्याचं त्याचं नशीब ना. तुम्हाला वाटतं मी लकी आहे ते सोडा. आता बॅग बघू चला, कसं दिसतंय बघ ते बॅग. आय्या वाटवा गुळच हो. अरे म्हणजे स्वतःच्याच बॅगची एवढी तारीफ करते मी. असो, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पण करा. व्हिडिओ आवडले असेल तर वर्कआउट नक्की ट्राय करा आणि अशाच आणखीन मजेदार वर्कआउट रुटीनसाठी आपल्या भावाला फॉलो करा. तोपर्यंत आलोच पुढचा वर्कआउट घेऊन.